दरम्यान करुणा मुंडेंसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. ज्या प्रकारे आज करुणा मुंडे यांना पोटगी देण्यासंदर्भात वांद्रे कोर्टानं जे आदेश दिले होते त्याच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आणि याची सुनावणी झालेली आहे. आणि यामध्ये करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं लग्नच झालं नाही आणि जर झालं असेल ते अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांचे वकील करतायत. नेमकं काय आता तुम्ही कशा प्रकारे, कारण तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायला सांगितले आहेत, ते म्हणतात की अधिकृत लग्न झालेलं नाहीये, दोन मुलं जी आहेत त्यांना धनंजय मुंडे नाव लावलंय, मात्र लग्न करुणा मुंडेंसोबत झालंय. गेले त्यांनी हायकोर्टामध्ये धनंजय मुंडेने ज्या वेळे माझ्यावरती डिफॉर्मेशनचा केस केला होता, त्यांनी स्वतःचे पिटिशन जे त्यांनी टाकलेला, मी नाही टाकलेला, त्यावरती त्या पिटिशन मध्ये तुम्ही काढून बघू शकतात, सगळे महाराष्ट्र बघू शकतात. त्या पिटिशन मध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे आणि मी 1998 पासून आमचं लग्न झालेला, आमचे 2 मुलाबाळा आहे आणि 2002 मध्ये राजश्री सोबत लग्न झालेलं आहे. आणि त्यानंतर आज असा लिहून दिलेला आहे इकडे की आमचं लग्न नाही आहे, फक्त करुणा मुंडे माझी लिव्ह इन पार्टनर आहे. मी एक सांगू इच्छिते, 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाम भारतामध्ये नाही होता. आणि जसे की HDFC बँक मध्ये आम्ही दोघांचा जॉईंट अकाउंट आहे. धनंजय मुंडेची बजाज एलियन्सची पॉलिसी आहे 1 कोटीची, ज्याच्यामध्ये मी पत्नी म्हणून नॉमिनी आहे. त्यांनी विल लिहून दिलेली आहे, विल को क्या बोलते मराठी में, वसियतनामा लिहून दिलेला आहे, ज्याच्यावरती मी पहिली बायको लिहून त्यांची मंत्रीची साईन आहे, अंगुठ्याच्या निशाण आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदे मी वेदांतने, ABP माझा, मुंबई. आणि या बातम्यांसह माझा मिडडेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ABP.